रे भाऊ, काय विचार केला मग 14 एप्रिलचा? विचार काय करा, त्याच्या जशी मागच्या वर्षी माहोलमध्ये केली तशी याही वर्षी माहोलमध्ये करायची ना भाऊ आपल्याला. अरे खेबाडलीचे हो ना, वर्गणी होऊ लागली ना, काही चालले माहोल करायचा माहोल करायचा. वर्गणीचं होईल आज ना उद्या, पण आपल्याला माहोल पहिले पाहिजे. तुम्ही फक्त माहोलच्या चक्करमध्ये ध्यान द्या. काय वर्गणी काहीच नाही होऊ लागली आपली. अरे भाऊ, आपण मंडळ पोराले आज ना उद्या वर्गणी होईल जमा. आज ना उद्या म्हणत गाड्यावर फाशी आल्यावर वर्गणी जमा करता का तुम्ही? बरं ते जाऊ दे भाऊ, आपल्याला फटाके लागतील यावर्षी 14 एप्रिल 10,000चे. हो फटाके काय, गॅस सिलेंडर फोड आणि माझ्या घरी टाक फुकून. मार्केट फटाच्या गोष्टी काय करू लागले तुम्ही? गोष्टी नाही करू तर काय करू मग? मागच्या वर्षी बी तसंच केलं तुम्ही सगळ्यांना. हाव केलं टायमावर, मग बँडवर जाऊन नाचू काय करू चालू होतं तुमचं? तुम्ही काय म्हणा भाऊ, पण आपल्याला यावर्षी चांगलं ताकदीने माहोल करायचा बरं का. तुझ्या माहोलच काढतो मी. तुझ्या माहोल कधी पाहिले की तुझ्या माहोल थांब जरा तू. शांततेत घ्या, शांततेत घ्या जराशे. त्याला लागतील मोठे मोठे झेंडे, 10 हातात आणि 25 फिरवायले. त्या झेंड्यात उभा पाडून मारतो तुला. इथं पैसे नाही होऊ लागले तुला. झेंडे पाहिजे फिरवायले, फटाके पाहिजे फिरवायले. अरे भाऊ ते जाऊ द्या, बँड कोणता सांगितला काय सांगितलं? अरे हो बँडचं तर राहिलेच आपलं विचारायचं, बँड कोणतं चालू आहे कोणतं सांगितलं नाही तर. बँड सांगितला ना, 4 टाटा 2 कोपर 1 भगून आणि 3 तवे वाजवत राहा. काय राजा तुम्ही काही बोलता, मी बँडचं बोलायला आणि तुम्ही काही बोलता. अरे भाऊ कायची चर्चा सुरू आहे, काही सांगू नाही लागले काय नाही. ये तूच राहिला होता एक बुकांडी बसायचं आमचं, तू बी येऊन बसत सांग काय म्हणे. 14 एप्रिलची मीटिंग भरवली का? दोघा तिघातच येता का रे? आम्ही अवघाणे मंडळाचे माणसं. अबे तो वर्गणी किती दिली, तू बोलू किती लागला? वर्गणी देऊ दे त्याला किती बी बोलू लागला ना, जाऊ दे आपल्याला माणसं पाहू पहिले काय होतं. कोणचा बँड सांगितला, काय सांगितला? अरे सांगा रे सुद्धा कोणतरी नुसतं बँड करू लागले. अरे याचं काय करावं तेव्हा? हातात देतो 2 कोपर मस्त वाजत राहा गाड टाकून. छटाकभर नाही लागली, पुरा घात परत वाटायला चालले. तुम्ही सारखे बोला ना राजा, तुम्ही अध्यक्ष आता कुठे काही बोलत राहता का? बरं ते जाऊ दे रे भाऊ, आपल्याला लागतील 15,000चे फटाके आणि 15,000चे लागतील झेंडे. अरे सांगणार यार सुधरू कावताचे करू लागले. वर्गणी काहीच नाही तर फटाके झेंडेच करू लागले ना रे. मी फाशी घेऊ का काय करावं रे आता? बरं ते जाऊ दे, शार्पाचं काय झालं? शार्पाची पेटी सांगितल्या काय कसं काय? आपल्याला पाहिजे शार्प 50-60 पेटी. लोकांच्या घरातली लाईट जोडला ना, ते बंधवा पण आता डीजेले शार्प्या पाहिजे म्हणजे 50-60 पेटी. जाऊ ते सोडा. मग कसं काय मला फक्त एवढं सांगा आता की नाचायला कोण आपल्याच मंडळातले आहेत का बाहेरचे बी आहेत? याला घेऊन जायला जे वाटतं ते आणा, भांडण करा मंडळात, मग आपल्या उद्या नाव खराब. तुमच्या सगळ्याला आता देतो भाऊ सांगून. मला काय 14 एप्रिलमध्ये भांडण पाहिजे नाही, त्यामुळे पाहिजे. मी का मला काही पिऊन दिसलं का दारू पिऊन दिसलं तुम्ही तिथंच हुक्काडीत मारले भाऊ. नाही रे भाऊ, दारू पिऊन दारू पिऊन काय विषय करू. भाऊ थोडी पिली चालेल का? काहीच नाही सांगणार आले. मी टापायला डोक्यात गोटा रे, काउंटाशी करू लागले रे. सांगणार रे सुरून आले, मी मारून दिल बरं खर्च आले. बरं ते जाऊ दे, वर्गणी किती किती जमा करायची, कोणाकोणाची नाव टाकायची ते सांगा आम्हाला आता. हे बघा वर्गणी करायला लागतं 5-10 हजार रुपये जमा. बापा वर्गणी घेऊ लागले का बा? इस्टेट नावावर लिहून घ्यायला लागले तुम्ही आता? हो मोठा धीरूभाई टाटा अंबानीची अवलाद आहे तू. इस्टेट नावावर घेऊ लागलो आम्ही. बरं भाऊ मला सांगा, मी 2-3 हजार दिले चालेल का? मी काम करतो घरात स्पीकर लावून घरातच ना, मंडळात काही येऊ नको, डिजेट काही बसू नको. तसं मला वाटतं 2-3 हजाराला काही होणार नाही आपल्याला, जास्त द्यायला लागेल. मला बापा इस्टेट लिहून घ्या ना आमची, तेवढ्या पुरं होईल ना तुमचं?